नमस्कार मित्रांनो, इंडियन पोस्ट पेमेंट बँकमध्ये एक नवीन भरती सुटलेली आहे 2025 ची आणि ह्या भरतीमध्ये जवळपास तुम्हाला 30,000 पर मंथ तुम्हाला इथं सॅलरी पण भेटणार आहे आणि कुठल्याही प्रकारचं एग्जाम द्यायचं नाही, डायरेक्ट तुमचं सिलेक्शन होणार आहे। आता कसं सिलेक्शन होणार आहे, काय आहे या भरतीचं सिलेक्शन प्रोसेस, या भरतीसाठी तुमचं एज लिमिट किती असलं पाहिजे, शिक्षण किती असलं पाहिजे, पूर्ण माहिती तुम्हाला स्टेप बाय स्टेप स्क्रीनवरती दाखवणार आहे। सगळ्यात अगोदर तुम्ही आपल्या YouTube चॅनलवरती नवीन आहात तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे अशीच नवीन भरतीची माहिती, नवीन अपडेट तुमच्यापर्यंत येत राहतील। मित्रांनो, मी तुम्हाला स्क्रीनवरती पूर्णपणे स्टेप बाय स्टेप माहिती दाखवतो, तुम्ही स्क्रीनवरती माहिती बघू शकता। इंडियन पोस्ट पेमेंट बँकेत नवीन भरती सुटलेली आहे आणि ह्या भरतीची पूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। या भरतीसाठी तुमचं एज लिमिट किती असलं पाहिजे, तुमचं शिक्षण किती असलं पाहिजे, सिलेक्शन प्रोसेस कशी राहणार आहे, सर्व माहिती स्टेप बाय स्टेप बघणार आहोत। सगळ्यात अगोदर मित्रांनो, तुम्ही पूर्णपणे हा व्हिडिओ स्क्रीनवरती बघून घ्या, म्हणजे जेणेकरून तुम्हाला पूर्ण माहिती समजून येईल। इथं बघू शकता या भरतीचे ऑफिशियल नोटिफिकेशन PDF आहे। या नोटिफिकेशनमध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे। या भरतीचा ऑनलाईन फॉर्म 9 ऑक्टोबरपासून स्टार्ट झालेला आहे आणि फॉर्म भरण्याची लास्ट डेट आहे 29 ऑक्टोबर। त्यानंतर मित्रांनो, या भरतीमध्ये जवळपास तुम्हाला सॅलरी 30,000 पर मंथ तुम्हाला याच्यामध्ये सॅलरी भेटणार आहे आणि त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहीत आहे हळूहळू इन्क्रीमेंट पण होत असतं सॅलरीमध्ये। त्यानंतर इथं बघू शकता ह्या भरतीमध्ये तुमचं शिक्षण, तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन, तुमचं डिग्री तुमच्याकडे असली पाहिजे, ग्रॅज्युएशन डिग्री। जर तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं असेल तर तुम्ही या भरतीमध्ये फॉर्म भरू शकता। त्यानंतर या भरतीसाठी एज लिमिट 20 ते 35 इयर्स या दरम्यान तुमचं एज असलं पाहिजे। SC ST कॅटेगरीसाठी 5 वर्षाची सूट दिलेली आहे, OBCसाठी 3 वर्षाची सूट दिलेली आहे। त्यानंतर या भरतीमध्ये 750 रुपये ॲप्लिकेशन फी आहे। ॲप्लिकेशन फी भरल्याशिवाय तुमचा फॉर्म सबमिट होणार नाही, तर त्यासाठी तुम्हाला ॲप्लिकेशन फी भरावं लागेल आणि तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी तुम्ही त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन फॉर्म भरू शकता। की या भरतीचं सिलेक्शन प्रोसेस कसं होणार आहे, तर इथं बघू शकता स्क्रीनवरती तुमचं सगळ्यात अगोदर तुमच्या ग्रॅज्युएशनचे मार्क बघितले जातील, त्यानंतर तुमचे ग्रेड बघितले जातील आणि त्यानंतर तुमचं त्या बेसवरती तुमचं सिलेक्शन केलं जाईल आणि त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि एक छोटासा इंटरव्ह्यू होईल। त्या इंटरव्ह्यूवरती तुमचं सिलेक्शन होऊन जाईल। बाकी मित्रांनो, या भरतीमध्ये एक्झिक्युटिव्हच्या पोस्ट आहे, 344 वॅकेन्सी आहे आणि ही जी भरती आहे ही ऑल इंडियासाठी आहे। जर तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरायचा असेल तर फॉर्म भरायला स्टार्ट झालेलं आहे, फॉर्म भरू शकता। 29 फॉर्म भरण्याची लास्ट डेट आहे। बाकी या भरती रिलेटेड जर काही माहिती जाणून घ्यायची असेल तर कमेंट करून नक्की विचारू शकता आणि याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा तुम्हाला एक्झाम नाही, मी तुम्हाला सिलेक्शन प्रोसेस सांगितलं, तुमचं डायरेक्टली तुमच्या ग्रॅज्युएशनच्या मार्कवरती तुमचं याच्यामध्ये सिलेक्शन केलं जाणार आहे। तर चांगली संधी आहे, जर तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर नक्की फॉर्म भरा। सिलेक्शन झालं तर पर मंथ तुम्हाला 30,000 रुपये याच्यामध्ये सॅलरी पण भेटेल। अजून जर काही माहिती जाणून घ्यायची असेल तर कमेंट करून विचारू शकता। तुम्ही या भरतीची पूर्ण माहिती जाणून घेतली असेल, जर तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट करून विचारू शकता। ही जी भरती आहे हे तुमचं पूर्ण सिलेक्शन तुमच्या ग्रॅज्युएशनच्या मार्कवरती डिपेंड राहील। जर तुम्हाला चांगले मार्क असतील तर तुमचं इझी सिलेक्शन या भरतीमध्ये होऊन जाईल। आणि मित्रांनो, तुमचं जर सगळ्यात अगोदर तुमचं ग्रॅज्युएशनचे मार्क बघितले जातील, त्यानंतर एक तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि तुमचा एक छोटासा इंटरव्ह्यू होईल। अशा पद्धतीने तुमचं सिलेक्शन प्रोसेस होणार आहे। जर कोणाला फॉर्म भरायचा असेल तर ते फॉर्म भरू शकतात। फॉर्म भरायला स्टार्ट झालेला आहे, 29 फॉर्म भरण्याची लास्ट डेट आहे, त्या अगोदर तुम्ही फॉर्म भरून घ्या। मित्रांनो, या भरती रिलेटेड जर तुम्हाला काही डाऊट असेल, क्वेश्चन असेल तर कमेंट करून नक्की विचारू शकता आणि ह्या भरतीची नोटिफिकेशन PDF आपल्या इंस्टाग्राम चॅनलवरती या भरतीची नोटिफिकेशन PDF आपल्या इंस्टाग्राम चॅनलवरती दिलेली आहे, तुम्ही तिथून डाउनलोड करून बघू शकता। अजून नवीन भरतीच्या माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या YouTube चॅनल सबस्क्राइब करायचं विसरू नका आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय भारत, वंदे मातरम।